गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग. आज निखिलचा बर्थडे आहे, तर आम्ही आज साऊथ साइडला जातोय. आज मी सुट्टी घेतली आहे पार्ट टाइमला. सुट्टी आहे पण एकाचा इंटरव्ह्यू आहे कोणाचा हा, म्हणजे इंटरव्ह्यू पण आहे आणि बर्थडे पण होता, त्यामुळे मी सुट्टी घेतली. चल जाऊया. दाखव निखिल, इथे बघ. आज मी एक नवीन इंटरव्ह्यूला जाते. पहिला जॉब मी सोडणार आहे, थोडासा हेक्टिक आहे, तर मग बघू मॅनेज व्हायला पाहिजे ना. आजच्या इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्शन होतंय का नाही. आधीचं टाइम खूप छान होतं, मॉर्निंग 8 to 4 असायचं, पण काम खूप जास्त होतं, वर्कलोड खूप जास्त असल्यामुळे मी साइड बाय साइड नवीन शोधत होते आणि लकीली पुन्हा नवीन इंटरव्ह्यू मिळाले. आज बससाठी टाइम आहे 3 मिनिटं. 3 मिनिट. आज बर्थडे साठी आम्ही संध्याकाळी बाहेर जाणार आहे, म्हणजे निखिलला नाही माहिती आहे, पण छोटंसं सरप्राईज प्लॅन केलंय, त्यामुळे संध्याकाळी आम्ही शूट करू ते सुद्धा. आम्ही बससाठी वेट करतोय. आज वेदर खूप छान आहे, ऊन तर आहे पण थंडी पण खूप आहे आज. एक मिनिटमध्ये बस येईल, मग दुसऱ्या स्टॉपला उतरून तिथून आम्हाला लुआसने जायचंय. बस येईल आता, सिग्नलसाठी थांबलीये. उतरलोय आम्ही बसमधून. आता नेक्स्ट डॉसन स्टेशन 5 मिनिट्सच्या वॉकवर आहे. रोजचं स्केड्यूल आहे माझ्यासाठी पार्ट टाइमचं, पण आज निखिलला सुद्धा नेते. सेम मॉलमध्येच आहे इंटरव्ह्यू माझा, जिथे मी आधीचा पार्ट टाइम करते तिथेच आहे दुसरा इंटरव्ह्यू सुद्धा. ऍक्च्युली साऊथ साइड चांगली आहे नॉर्थ साइड पेक्षा. साऊथ साइड खूप छान आहे. आज पण आपल्याला उभं राहूनच जावं लागेल, रोज गर्दी असते लुआसला. खूप लकीली कधीतरी बसायला मिळतं, रिकामी असेल तर. आता मोस्ट ऑफ द टाइम गर्दी खूप असते लुआसला. सगळे वर्किंग प्रोफेशनल असतात. हा, म्हणजे त्या साईडला खूप लोक जाणारी असतात. कंपनीज खूप आहेत. आज वेदर खूप छान आहे. याच्या बॅक साईडला आहे ना ट्रिनिटी कॉलेज आहे. याच्या बॅक साईडला. हे त्यांचं हॉस्टेल आहे, अकोमोडेशन आहे ट्रिनिटीचं. आणि एक्झॅक्टली ह्याच्या बॅक साईडला त्यांचं ग्राउंड सुद्धा आहे. ग्राउंड खूप मोठं आहे, 2-3 ग्राउंड आहे. आणखीन त्यांचं कॉलेज सुद्धा त्याच साईडला आहे. या बस स्टॉप वरून दिसतं, म्हणजे स्टुडंट्स फुटबॉल वगैरे खेळत असतात त्या ग्राउंडला. गाईज, सलूने दिलं हे हुडी आज सकाळी. शी ब्रॉट इट यस्टरडे, पण आज सकाळी दिलं तिने उठल्या लपवून ठेवलेलं. बॅगमध्येच होतं म्हणजे तेच. हे लुआस स्टेशन आहे, तुम्ही बघितलं असेल. मी जेव्हा पार्ट टाइमला जाते तेव्हा हे दाखवलंय मी स्टेशन. आता 6 मिनिट. नेक्स्ट लुआस 6 मिनिट 6 मिनिटमध्ये आहे. पुढे कार्ड टॅप इथे केलं असतं ना आपण. तिथे थांबत नाही जास्त पुढे. ओके. आणि हे त्या रूटला जाण्यासाठी स्टेशन आहे, त्या साईडचं इथून जाते. निखिल खूपच पुढे गेलाय. कार्ड माझ्याकडे.
आज निखिल मला पार्टी देणार आहे बर्थडेची. माहित नाही कुठे देणार आहे पार्टी. बघूया. पार्टी उन्हाने डोळ्यातून पाणी येते ना. तू आधी मला दे. दिलं ना, हुडी दिली, बर्थडे झाला. छान वाटते ना. छान दिसते. निखिलला हुडीज खूप आवडतात आणि इथे बरं पडतं ना. आणि इथे हुडीज किंवा स्वेटशर्ट घातल्याने थंडी जास्त लागत नाही. नाहीतर मग नॉर्मल टी शर्ट घातलं की जॅकेट घालावंच लागतं. आणि हिला आता थंडी वाजते, जॅकेट पण नाही घातलं. इतकी पण नाही लागत आहे, पण लागते. आधी ऊन दिसलं ना मला बाहेर, म्हणून मी जॅकेट नाही घेतलं. बस स्टॉपला आल्यानंतर खूप थंडी जाणवायला लागली. आपल्या कोकण रेल्वेची वाट बघते. तसं चढायला वगैरे मिळतं लगेच, फक्त बसायला नाही मिळणार असं वाटतंय. आज पण नाही मिळणार. आम्ही जस्ट स्टॉपला उतरलोय डॅन्ड्रम. आता आम्ही डॅन्ड्रम टाउन सेंटर मॉलला जाणार. आता खूप वेदर सनी होतं, लगेच पावसासारखं झालंय. पाऊस कधी पण, अरे पाऊस स्टार्ट झाला पडायला. जॅकेट पण तर पाऊस सुरू झालाय. नाही, 5 मिनिटमध्ये जाईल, पुन्हा ऊन येईल. तसं जास्त वेळेसाठी नाही थांबत पाऊस. इथे पाऊस पडतोय आणि तिथे समोर ऊन आहे. आम्ही मॉलच्या एंट्रन्सने नाही जात कधी, पण बॅक साईडने जातो, कारण डिस्टन्स खूप कमी आहे तिथून. ही बॅक साईड आहे मॉलची. इंटरव्ह्यू झालाय माझा, आता संध्याकाळपर्यंत कळवतील बोललेत ते. लगेच झाला ना. 10 मिनिटं पण नाही लागले. हां, 10 मिनिट. स्टोअरमध्ये काम चालू होतं, त्यामुळे आम्ही त्या कॅफेमध्ये बसलो होतो. आता आम्ही घरी जायला निघालोय पुन्हा. खूप छान सनी आहे बघा. मग अशी पाऊस होता, बघितलं खूप. आता लगेच किती ऊन पडले. मी काहीतरी टाइमपास करायला शोधणार होतो, तू गेलेली तेव्हा. पण माझं लगेच झालं ना. खूप आहे. ऊन असेल की छान वाटतं, थोडं थंडी कमी लागते. आम्ही जस्ट घरी येऊन फ्रेश झालोय. आता आम्हाला जेवण करायचंय. आज मी पनीर मक्खनवाला किंवा पनीर बटर मसाला करणार आहे आणि निखिल सलाड करणार आहे. लच्छा ऑनियन. गाईज, जेवण रेडी. आज सलोनीने बनवलंय सगळं. आज निखिलसाठी स्पेशल. आज बर्थडे स्पेशल. पनीर मक्खनवाला आहे, हा पराठा आहे. हे निखिलनेच केलंय. लच्छा ऑनियन. ही डाळ आहे आणि कुठचा पनीर आहे बोलली? मक्खनवाला. तुला वाटते पनीर मक्खनवाला. सलाड की हे प्रॉपर सलाड नाही आहे, फक्त ते ओनियनच. ठीक आहे, जरासंच. आज मला VIP ट्रीटमेंट आहे ना, त्यामुळे असं बसलोय मी. फक्त आजच. राईस नंतर घेऊ. रोज असते तुला VIP ट्रीटमेंट. चल घे. पाणी आहे का? हा, इथे राईस पण केला आहे. जिरा राईस, पनीर, पराठा, डाळ.
डाळ. चल, मी हीच प्लेट घेते. चला आता आम्ही जेवून घेतो. निखिलने स्टार्ट केलंय जेवायला. निखिल, टेस्ट कशी आहे? सांगतो. छान, टेस्टी. ओके, ठीक आहे. मग आता आपण जेवून घेऊ. हॅलो, आम्ही निघालोय आता. हॅलो, सिटी सेंटरला जातोय. कुठे नेतेस? मला कुठेतरी नेते आज. सरप्राईज आहे, त्यामुळे नंतर फिल्म करून आम्ही टाकू. आता नाही सांगत. ठीक आहे. आता 7:30 किती वाजले? 7:45 वाजले. 8 झाले. पाऊस पण पडून गेला. हो, सकाळपासून खूप ऊन होतं, पण आता पाऊस पडून गेलाय. चल, बस नाही तोपर्यंत क्रॉस करू. आज खूप शांत शांत आहे स्ट्रीटला, पण जास्त कोण माणसं नाही आहे. चल जाऊ. गाईज, उतरलोय आता बसमधून आपल्या रोजच्याच डेस्टिनेशनला, सिटी सेंटर. याच्याशिवाय आपण कुठे नाहीच ना जास्त. सगळे इथेच मिळतं ना. मेन सेंटर हेच आहे ना, त्यामुळे काही असेल तर इथेच यावं लागतं. म्हणजे ग्रोसरी स्टोर असतात खूप ठिकाणी, पण रेस्टॉरंट्स वगैरे इथेच आहे सगळं. आता बघूया ही कुठे नेते. सिटी सेंटर थोडं हॅपनिंग आहे, बाकी कसं सगळं शांत शांत. आता पाऊस सुद्धा खूप मोठा येणार आहे. आता मग दाखवतो तुम्हाला. खूप मोठा पाऊस येणार आहे असं वाटतंय. तिथे समोर बघितल्यावर खूप क्लाउडी झाले. पाऊस इथे पडून पण गेलाय. आता आपल्याला क्रॉस करून जायचंय त्या साईडला. तुला माहित नाहीये ना कुठे जातोय ते? मला कसं माहिती असेल? म्हणून माहिती की क्रॉस करून जायचंय. ह्या सस्टेनेबल बायसिकल्स आहेत. पोल्युशन कमी करण्यासाठी इथे खूप लोक इथे अशा टाईपच्या बाईक्स वापरतात. हे आहे आंध्रा भवन. इथे आम्ही 1-2 वेळा आलेलो, तर निखिलला हे खूप आवडलं होतं, त्यामुळे आम्ही पुन्हा तिथेच चाललोय. आता आज जाऊन आपण बघूया. मी टेबल बुक केलंय. निखिल, हॅपी? व्हेरी हॅपी. माय फेवरेट रेस्टॉरंट. या रेस्टॉरंटला आयरिश लोक खूप येतात. म्हणजे इथे खूप स्पायसी फूड असतं, तरी पण ते प्रेफर करतात इथे यायला. आणि आमच्या साईडच्या टेबलवर जे लोक आहेत, तर असं वाटतंय की त्यांना खूपच तिखट लागते. हा, त्यांचे डोळे पण लाल झालेत, सर्दी पण येते, पण खायचे थांबत नाहीयेत. त्यांना ॲक्च्युली आवडतं खूप. हा, त्यांना इंडियन फूड खूप आवडतं. काय आलंय दाखव. ही मँगो लस्सी आहे ड्रिंकमध्ये. आणखीन हे कुलबग आहे. आम्ही लॅम्ब फ्राय पीस बिर्याणी मागवली आहे. 21.99 म्हणजे ऑलमोस्ट 2000 इंडियन रुपीज 2000 आहेत. इथे युरोमध्ये 21.99 आहे. आधी आम्ही चिकन फ्राय केलं होतं ऑर्डर, पण मग ते कॅन्सल केलं आहे आता, कारण ते काही युजली घरी पण करतो आपण, है ना. चिकन चेट्टीनाड म्हणून एक छान आहे. इथे माझी एक फ्रेंड पण काम करते पार्ट टाइम म्हणून, तर तिने आम्हाला असं सजेस्ट केलं की चिकन चेट्टीनाडू चांगलं आहे टेस्टला. ते कितीच आहे? 20.99 म्हणजे हे पण त्याच रेंजला आहे. 2000 1900 वगैरे. 1900 to 2000.
त्यांचा मेनू खूप छान आहे, फक्त थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे, म्हणजे जास्तच एक्सपेन्सिव्ह आहे खरं. हे व्हेज थाळी वगैरे आहे आणि हे प्रॉपर साऊथ इंडियन आहे, त्यामुळे ह्यांच्याकडे टेस्ट पण खूप छान आहे. आम्ही ह्यांचा डोसा पण ट्राय केला आहे. पाणीपुरी इथे 7.99 म्हणजे 700 रुपयाला पकडा. आपल्या इंडियामध्ये किती स्वस्त आहे. कशी टेस्ट आहे निखिल? चांगली आहे, स्पायसी. ज्याला स्पायसी आवडतं त्याच्यासाठी खूप चांगलं आहे. आवडलं ना? खूप छान. अजून आपलं यायचं आहे. ही लॅम्ब बिर्याणी टाईपच आहे, फक्त फ्राय पीसेस आहे. हे सलाड आहे, ही करी आहे. अजून यायचं आहे ना आपलं काय, चेट्टीनाडू. चेट्टीनाडू, चिकन चेट्टीनाडू. गार्लिक नान आहे हा, आणि चिकन चेट्टीनाडू. बरं टेस्ट करू. चिकन चेट्टीनाडू. काय बोलणार का व्लॉग मध्ये? काय बोलू ते सांग. असंच काही बोल. एक सांगतोय जवळ. Many happy returns of the day, Nikhil. Thank you. सांगतोय जवळ. खूप छान होतं. निखिल, हे काय आहे? हे काय आहे निखिल? हे आहे आंध्रा भवन आणि इथे खूप इंडियन्स येतात. आणि इंडियन्सच नाही तर आयरिश लोक पण खूप जास्त येतात. हा, इंडियन्स पेक्षा जास्त तर आयरिश लोक येतात. त्यांना पाणीपुरी पण खूप आवडते इथली. आता निघालोय आम्ही. किती वाजले तुझे? 9:45. आम्ही तरी 8:30 वाजता आलो. आता आमचं झालंय सगळं. आता काही दुसरं नाहीच आहे काम सिटीमध्ये. आता आम्ही डिरेक्टली घरी जाणार. नाही, त्याआधी दादाला भेटायचं. आम्ही जेव्हा फर्स्ट टाइम आयर्लंडमध्ये आलो तेव्हा आम्हाला इथे सेटल होण्यापासून दादानेच खूप हेल्प केली आहे आणि स्पेशली आम्ही त्यावर व्लॉग करू एकदा. स्टॉप केला आम्ही व्लॉग कारण आम्हाला एक फ्रेंड भेटली होती. मी काय बोलत होते? हा, आम्ही स्पेशली एक व्लॉग बनवणार आहे ज्यामध्ये आम्ही सांगू की आयर्लंडला आल्यानंतर आम्हाला दादाने कशी हेल्प केली सेटल होईपर्यंत. आणि अजून पण आम्हाला तो असतो हेल्प करायला किंवा कधी पण आमच्या कॉन्टॅक्टमध्ये तर आहेच तो. त्याच्यामुळे खूप हेल्प झाली आम्हाला. आम्ही जेवढं व्हिडिओमध्ये दाखवलंय जेवण तेवढं आम्हाला संपलं तर नाहीये. थोडा आम्ही राहिलेलं जेवण टेक अवे करून घेतलंय आणि आता आपण बस स्टॉपला भेटणार आहे दादाला. बर्गर किंगच्या इथे. दादा बर्गर किंगला भेटणार होता पण लोकेशन प्लॅन में चेंज. पुढे एक आहे रेस्टॉरंट इस्तानबेल म्हणून आहे, इंडियनच आहे. तर ते बंद होईल म्हणून मग दादा बोलला मी पुढे जातो. तर मग आता तिथे टेस्ट छान असते चिकनची. छान असते पण आंध्रा भवन सारखी नाही. पण एक आहे की प्राइस पण कमी आहे तिथल्या ॲज कम्पेअर टू आंध्रा भवन. किती 5-6 युरोचा फरक पडतो ना प्रत्येक डिश मागे. असेल पण फरक तर असेल पण ज्या डिशेस इथे आहेत ना आंध्रा भवनला त्या डिशेस इथे नाही. हे आहे पुढे 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 इस्तानबेल. बघूया दादाला भेटूया. सॉरी, हा मी सलोनी. हॅपी बर्थडे टू यू. Happy birthday to you. Happy birthday dear Nikhil. Happy birthday to you.
आता आम्ही निघालोय, छान वाटतंय ना? दादाला भेटून झालंय. समोर कंपनी आहे वाटतं. आम्ही जेव्हा सिटी सेंटरला राहायचो इथे, तेव्हा आम्ही कॉलेजला जायला इथून आम्हाला हाच रूट होता. हे क्रॉस करून जायला लागायचं. पण इथे सकाळचं खूप छान वाटतं. आता रात्रीचं इतकं समजत पण नसेल, पण सकाळचं खूप छान वाटतं. कधी आलो आम्ही तर हे दाखवू. हा आहे ओकॉनल ब्रिज. आलोय आता बस स्टॉपवरती. हा बस स्टॉप आहे. तर आता बघू 477 आहे, किती वेळात येते आता चेक करू. खूप छान वाटतंय हे बघायला. मी खूप टाइमने बघितलंय. मध्ये मी बघितलं होतं स्वॅन्स ना. छान आहे. बस कधी येणार? बस येईल आता. कारण ह्या स्टॉपला ते हे नाही आहे, डिजिटल वालं नाही आहे. बर्थडे बॉय, बर्थडे संपत आला, बस पण आली. अरे हा, बर्थडेवरून आठवलं गाईज, एव्हरी डे इज अ बर्थडे. सो प्रत्येक दिवस आनंदाने जगा. ओ अच्छा, हमको सिखा रिया है. थॉट, शेरो शायरी. कॉपी कॅट. आम्ही आलोय, घरी पोचलोय. किती वाजले? 11:15 झालेत. थंडी पण खूप वाढत चालली आहे. जस्ट पोचलोय. उद्या निखिल पार्ट टाइमला जातोय. ऑलराईट गाईज, तर आजचा दिवस खूपच मस्त गेला. डिनर तर खूपच छान होतं. असं परफेक्ट डे होता. कारण सकाळी उठलो, नाश्ता केला, सकाळी थोडं बाहेर गेलो, परत दुपारी आलो, जेवलो, थोडा परत आराम केला आणि संध्याकाळी आता छान डिनर. ऑल थँक्स टू हर. काही बोलायचं आहे? हॅपी बर्थडे. थँक्यू. तर माझं आता नवीन वर्ष सुरू झालं आहे, माझं पर्सनल. तर आता बघूया पुढे काय काय येईल नवीन. तर आता भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय. गुड नाईट. बाय.